नमस्कार, मी पुन्हा माय महानगर लाईव्ह मध्ये आपलं स्वागत करते। हिंदू नववर्षाचं जोशात, उल्हासात, उत्साहाने जे आहे ते मुंबईसह संपूर्ण राज्यभरात स्वागत करण्यात आलेलं आहे। दादर आणि माहीम या परिसरातली दरवर्षीची गुढीपाडव्याची जी शोभायात्रा असते ती म्हणजे माजी आमदार सभा सरवणकर यांची, आणि या सभा सरवणकर यांच्या शोभायात्रेचं माहीम मध्ये आगमन झालेलं आहे। आपण बघू शकतो की इथे महिलांचा उत्साह नेमका किती आहे। सर्व महिला नक्कीच थोडीशी आपल्यासोबत उभ्या आहेत, पण या शोभायात्रेमध्ये एक ताई सुद्धा आहे ज्या अत्यंत सुंदर अशा वाटलेल्या आहेत। त्यांनी त्यांच्या गाडीला सुद्धा छान पद्धतीने सजवलेलं आहे। अर्थातच आदिपुरुष श्री राम यांचं सुद्धा चित्र आहे आणि मागे संपूर्ण मराठी जनांची अशी गुढी सुद्धा त्यांनी उभारलेली आहे। ताई, काय सांगाल, हे दरवर्षीच करता का तुम्ही? आम्ही प्रभू रामांचे भक्त आहोत, त्यांच्यासाठी एक परवा आपण सेलिब्रेट करतो। तर आम्ही प्रत्येक मराठी माणसाने घराबाहेर पडून दारोदारी जाऊन ही गुढी साजरा केला पाहिजे। सगळ्यांनी नवा दिवसात आगमन करायचं आणि नवीन सुरुवात करायची। आम्ही आमच्या आमदारांच्या सदा सरवणकरांच्या माध्यमातून आम्ही ही गुढी रॅली काढलेली आहे। त्यांच्या मार्गदर्शनाने किती दिवस कधीपासून ठरवलेलं होतं की असं करायचं? ही तुमची सुरुवात आम्ही साहेबांच्या मार्गदर्शनाखाली ही रॅली काढलेली आहे। पण गाडी अशा पद्धतीने सजवायची हा विचार कधी करता किंवा अचानक ठरतं का? म्हणजे साहेबांनी अचानक आम्हाला 2 दिवसात सांगितलं की रॅली काढायची आहे। बस आम्ही लक्षात घेतलं की साहेबांचं मार्गदर्शन आहे तर त्यामध्ये गाडी सजवायची आहे आणि गाडी सजवून गुढी पण उभारायची आहे, जेणेकरून सगळ्यांना त्याचं मार्गदर्शन मिळेल। अर्थातच गुढी उभारणं म्हणजे आपल्यामध्ये नवीन वर्षाचं स्वागत करणं, त्यासोबतच बघायला गेलं तर एक नवीन सुरुवात असते आपल्या आयुष्याची सुद्धा आणि त्यासोबतच नवीन वर्षाची सुद्धा। काय मानस ठेवलेला आहे, कारण की आपण बघू शकतो नुकत्याच निवडणुका येऊन गेल्या, जी सत्ता आपली या खऱ्या विभागातली आहे ती आता सध्या आपल्याकडे नाहीये। ठाकरे गटाचं इथे जे आहे ते सत्ता आलेली आहे। जर का आपण आमदारकीचा विचार केला आणि नगरसेवक पदाचा विचार केला तर पण तरी सुद्धा तो उल्हास आहे तुमच्यामध्ये, तो उत्साह दिसतोय। भविष्यात वाटते का पुन्हा